पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अमृत, येस, ऑर्डर। अमृतधारा, एक नंबर कडक अमृतधारा, एकदम पाणीदार, आत्ता देतो। तुम्ही एकदा प्याल ना परत परत याल। आलोच। चंदूदादा, पेढा पेढा, वा 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 वा, छान। कशासाठी ते तरी विचार। अरे मेल्या, हे तू सांगायचंस ना, मी मोठा आहे की नाही, मग मोठ्यांशी कसं वागावं तुला मॅनर्स नाहीयेत। नॉन सेन्स। अरे तू मारतोस काय? तू सांगतो ना, गाडी घेतली मी, त्याचा पेढा आहे। वा 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 नील, गाडी घेतली, झकास। म्हणजे तू आता राधाला मागे बसून संपूर्ण पुणे फिरायला मोकळा। ते तर काय मी आधी पण करायचो, पण आता जरा प्रगती झाली, 4 चाकी घेतली ना। 4 चाकी? अरे मग तुला काही लाज लज्जा? 4 चाकी घेतली, एकच पेढा देतोस? अरे किमान 4 तर दे। ठीक आहे, 3 झाले, हे घे 4 आणि वहिनीला दे 4। वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन। पण मला एक सांग, तू गाडी घेतलीयस, अरे मग राधाच्या घरी जाऊन तिला फिरवायचं सोडून तू इथे अमृत तुल्ल्यावर काय करतोयस? मी जाणार होतो राधाकडे, पण बहुतेक ना ही बातमी सौरभ सरांना कळलेली दिसते। ते येत आहेत मला भेटायला, मग म्हटलं सौरभ सर येत आहेत तर त्यांना भेटू, पेढे देऊ आणि मग जाऊ। ओके, हे बघ सर आले। सर हे घ्या पेढा। अरे ए, तू पेढे वाटतोस? हा हो सर, मला प्रचंड आनंद झालाय, मला माझा इतका अभिमान वाटतोय ना। ठीक आहे, अजून एक घ्या। एकतर तू मला तोच पेढा 2दा देतोयस आणि अजून एक करतोस। मला अजिबात वाटलं नव्हतं की तू असा मुलगा असशील। असा म्हणजे? असा म्हणजे इतकं लाजिरवाणं काम करून असे पेढे वाटणारा। अहो यात काय लाजिरवाणं काम केलं मी? अरे तुझं लग्न व्हायचंय, विसरलास का? मी का विसरेन? आणि मुळात पेढ्याचा आणि लग्नाचा काय संबंध? अहो ऐका, माणूस आनंदाची बातमी देताना पेढे वाटतो की नाही, तसे मी वाटतोय। उलट आता मी कुठेही कसाही फिरायला मोकळा झालोय। इकडे 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 ये। काय बोलतोस तू? तू एक नंबरचा अत्यंत हा मुलगा आहेस। तू राधाला आता घरात अडकवून ठेवणार आणि तू बाहेर मोकळा फिरणार। अहो सर, मी का राधाला घरात अडकवून ठेवीन? एक मिनिट, काहीतरी गडबड झाली। तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? मला अक्कल शिकवू नको आणि असा चेहरा करू नको, कळलं ना? मला माहिती आहे तू बाप होणार आहेस म्हणून पेढे वाटतोयस ना। राधा प्रेग्नंट आहे ना। काय बोलतोस का सौर्या? तुम्हाला काय माहिती राधा प्रेग्नंट आहे? हे बघ असं करू नको। मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिला रिपोर्ट घेताना। काय रे, तुम्ही आजकालची मुलं इतकी धन्य आहात ना। मोठ्यांचे सल्ले घ्यायचे नाही, त्यांना काही विचारणं नाही, काही सांगणं नाही। तुझ्या मिस अनामिकांना माहिती का तुझे कारनामे? नाही नील, या बाबतीत मी तुला पाठीशी घालणार नाही। चल आत्ता तू माझ्याबरोबर राधाकडे चल 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 चल। मी थांबतो गाडीशी, तू ये। ए होपलेस, किती वेळ लावणार आहेस आता? का आता पेढे वाटणार आहेस फोनवरनं डायरेक्टली? हा, ये ना लवकर प्लीज। नाही, येतोय आम्ही। आम्ही? हा, मी आणि सौरभ सर। पट्या काय येतोय? कारण तू गोंधळ घातलायस ना। तू ते रिपोर्ट आणायला गेली होतीस ना, तेव्हा सौरभ सरांनी पाहिलंय तुला आणि आता त्यांना वाटतंय तू प्रेग्नंट आहेस। काय? ओ माय गॉड, अरे हा नेक्स्ट लेवल किस्सा आहे। ओ गॉड, हे म्हणजे आपल्याला लहानपणी वाटायचं ना की दिवे बंद केले की लगेच बाळ होतं, तसं झालंय। अरे तू मला कधी हात पण लावत नाहीस। प्रेग्नंट कशी होईन मी यार? सांग जाऊन त्याला आधी। नाही नको, मी त्यांना काहीच सांगत नाही, तू पण नको सांगूस। का? एक मिनिट,
काही प्लॅन आहे का तुझा? अगं सौरभ सर किती खेचतात माझी, आपण पण त्यांची जरा गंमत करूया ना. म्हणजे एवी तेवी आता गैरसमज झालाय म्हणून ते माझ्याबरोबर तुमच्याकडे येत आहेत ना, मग त्या निमित्ताने सर आणि मॅम समोरासमोर येतील. मॅम आहेत ना घरी? हो आहेत. नील, यू आर ब्रिलियंट. आय लव्ह यू. मी पटकन सगळा सेटअप रेडी करते, तू ये घेऊन त्यांना. ओके, बाय 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 बाय. मम्मा मम्मा कुठे चाललीस? मी सामान आणायला चालले. तुला काही हवंय का? हो, सांग. राधे, सामान आणायला चालले, हवंय का विचारलं. अगं मम्मा सिरियसली म्हणते, मला तू हवीयेस. आज तुला सुट्टी आहे ना, मग आपण छान बसूयात, गप्पा मारूयात. थांब ना प्लीज. मला सगळी कामं राहतील. मग राहू देत. ऐक ऐक ऐक, मी ऑनलाईन ऑर्डर करते. प्लीज बस ना. नाही नको म्हणून मला 1 मिनिट, मला थांबवशील आणि स्वतः फोन घेऊन बसशील ना? नाही. हे बघ ठेवला फोन. ओके, आपण मस्त कॉफी पिऊयात, गप्पा मारूयात. ऑनलाईन. आणि तू काय म्हणालीस माहितीये का? मम्मानी नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार आहे. आता नातच असं म्हणाल्यावर माझीच काय. मी क्यूट होते पण आधीच मम्मा. थांबे थांब मग ते बोलते. थांब आले. अरे पट्या, बस ना. नाही नको, मला जरा तुझ्याशी बोलायचं. बोल. इथे नको, आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलू. चल. का बोलू ना इथे? मम्मापासून मी काही हाईड नाही करत. म्हणजे यांना माहितीये? ऑफकोर्स. ओ, तुला पण कळलंय का? मला कळलंय आणि मला प्रचंड राग आलेला आहे. इतके बेजबाबदार कसे काय आहात तुम्ही दोघे? बेजबाबदार असण्याचा काय मुद्दा आहे? वी आर ऍडल्ट्स, यू नो. कसले ऍडल्ट्स? लग्न करताना इतका तमाशा करताय, लग्न ठरवताना इतका तमाशा करताय, इतका विचार विनिमय करताय, इतका ओहापोह करताय, आणि हे चालतंय तुम्हाला? हे बघ, आता जे आहे ते आहे. तू हे इतक्या सहजपणे कसं काय बोलतेस राधा? पण 1 मिनिट, यात ऑड वाटायचं काहीच कारण नाहीये ना. माझं आणि नीलचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि हा डिसिजन आम्ही एकत्र मिळून घेतलाय. तू हात सोड, नाही तर हात तोडून हातात देईन मी तुझ्या. हात सोड. नील, तू हात का सोडलास? का तर पट्ट्याने ठरवायचं आपण कसं वागायचं एकमेकांची ते. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? तुमची ही पिढी ना मला अनाकलनीय आहे. मला कळतच नाही तुमच्या लोकांचं काय चाललंय. आणि यावर तुमच्या मातोश्रींची काय टिप्पणी आहे? तिने रिपोर्ट चेक केले. बाळ आणि बाळाची आई दोघांचे रिपोर्ट अतिशय नॉर्मल आहेत, त्यामुळे ती प्रचंड खुश आहे. म्हणून मग मी मगाशीच आईस्क्रीम मागवलंय. थोडं उरलंय, डार्क चॉकलेट आहे. खाणार आहेस? म्हणजे तुमचं सगळं ठरलंय. मला असं वाटतं की या घरात कोणाला कशाने काहीच फरक पडत नाही. हे दोघं न पट्याच्या साधेपणाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. रमा काकूना तरी सांगितलंय का? एवढा हायपर का होतोयस? मी हायपर होत नाहीये. अरे तुम्ही दोघे अजून बाळात, तुम्हाला दोघांना अजून सांभाळावं लागतंय आम्हाला. तुम्ही हे कसं सांभाळणार आहात दोघे? हा काही खेळ नाहीये. हे कसं जमणार आहे तुम्हाला? पट्या, तू आम्हाला कॉंग्रॅट्स म्हणणारच नाहीयेस का फक्त ओरडायला आलायस इकडे? मी ओरडत नाहीये राधा, मी ओरडत नाहीये. मला तुमची काळजी वाटते. हे पिक्चर मध्ये दाखवतात ना, टीव्हीवर दाखवतात, मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, तितकं सोपं साधं आणि ऍडव्हेंचरस नसतं हे. खूप मोठी जबाबदारी आहे, खूप प्रेशर असतात, खूप ताण येतो, खूप करावं लागतं बाळा. तू तुझ्या आईला विचार तिला, तिने किती सोसलंय तुला मोठं करताना. आणि तुला कळायला लागल्यावर तूही पाहिलं असशीलच की हे दिसायला जरी खूप छान, गोड, साधं, सोपं असलं तरी हे सोपं नाही. हा, नील आहे तुझ्या बरोबर, पण हे सोपं नाहीये. पट्या, कसा आहेस रे तू? आपलं सगळं इतकं बिनसलं तरी राधा आणि नीलची तुला किती काळजी आहे, किती मनापासून विचार करतोयस त्यांचा.
असं कोण करतं? फक्त तू. पट्या, आमचं बाळ आमच्यासाठी नेचर्स गिफ्ट आहे. आणि असे छोटे बेबीज किती क्यूट असतात. आणि मग असं छोटंसं बाळ घरी आलं की मग सगळे प्रॉब्लेम्स आयुष्यातले सॉल्व्ह होतात. हा, आता आणि आम्ही पाण्यात पडलोच होत तर मग पोहावं लागेलच ना. कुठल्या पाण्यात पडलायत? काय मोठी मोठी वाक्य झाडताय, पाण्यात पडलोय वगैरे. हा बघ, हा सौरभचा फोटो बघ ना, अगदी ताईच्या मांडीत बसलेला. हा सौरभच आहे. अगो, सारखा ना आपला ताईच्या मांडीतच बसलेला असायचा. सारखा आपला ताईच्या मागे 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 फिरायचा. लाडवा होता ग नुसता. आणि हा बघ, हा फोटो आहे ना, हा अगो तेव्हा ना घरात ना असा दंगा हवा, लहान मुलांचं बागडणं हवं, मोठ्याने असं ओरडायला हवं, आईने शिस्त लावायला हवी, आजी आजोबांनी असं ना बाळांना, लहान बाळांना असं जवळ घ्यायला हवं. हे सगळं असेल ना तर घर म्हणजे कसं असं भरल्यासारखं वाटतं. भले मगापासून मी एकटीच बडबडते. तू काय अशी काय बसलीस? काय झालं? सचिन कसे होते लहानपणी? सचिन ना अगदी गोंडस, खूप लागवी पोर होत ग. तुला सांगते, तो ना अजिबात मारामारी करायचा नाही, धडपडायचा नाही. सौरभच्या मागे मागे अगदी दादा दादा करत सारखा फिरायचा. आणि सौरभ सांगेल ते सगळं ऐकायचा. कोणी बाळ होत ग. आमचं बाळ असतं तर ते सुद्धा सचिन सारखंच असतं ना. अगदी सचिन सारखं. माझ्याकडनं घेण्यासारखं काय? माझं वागणं नाही, माझं वळण नाही, माझ्याकडनं घेण्यासारखं तर काहीच नाहीये. सचिन सारखंच असतं आमचं बाळ. अगं, आपण इतक्या जुन्या गोड आठवणी काढून बसलोय आणि तू हे काय असं बोलतेस ग? तुम्हाला आठवते मावशी, तुम्ही आधी एकदा म्हणाला होतात, मागे लागला होता, चान्स घे चान्स घे. जर मी चान्स घेतला असता तर माझ्या मांडीत सचिनचं आणि माझं बाळ असतं ना, अगदी सचिन सारखं. त्याच्या चेहऱ्याकडे बघून, त्याच्या हाताकडे बघून, त्याच्या उलेशच्या पायाकडे बघून माझा अख्खा दिवस गेला असता. त्याचं हे करायचं, त्याचं ते करायचं, वेळ कसा गेला असता कळलंच नसतं नाही मला. आणि ते माझं बाळ असतं, माझं आणि सचिनचं. पण आम्ही तेव्हा तुमचं नाही ऐकलं. त्यामुळे आता माझ्याकडे माझं असं काहीच उरलं नाहीये ना मावशी. तुमच्याजवळ आता तुमचं बाळ असतं ना तर सचिन असा वागलाच नसता. आता त्याचा विचार करून काय उपयोग? काहीच नाही करू शकत आपण मावशी. सांगा ना, काहीतरी उपाय असेल ना. स्मार्टफोन वापरणार जनरेशन ना तुमची. स्मार्टफोन वापरता ना उठता बसता. मग त्या स्मार्ट असणाऱ्या फोनवर तुम्हाला ज्या स्मार्ट गोष्टी दिसतात, जे तुमचे सर्च इंजिन असतात, त्याच्यात ह्या स्मार्ट गोष्टी तुम्हाला बघता येत नाहीत, समजत नाहीत, कळत नाहीत, त्याची जाणीव होत नाही. त्याच्यासाठी वापरा तुमचा स्मार्टफोन. लग्न करताना इतका विचार केला, इतका ओहापोह केलात आणि मुलं अशी सहज जन्माला घालणार. मी हात तोडून हातात देईना नील, तिला हात लावू नकोस. घ्या, इथे साधी हात लावायची हिंमत होत नाहीये माझ्या बॉयफ्रेंडची. आणि पट्या बघा कुठच्या कुठे जाऊन पोहोचलाय ते. राधा, मी तुला परत हेच सांगतोय की तुला वाटतंय तेवढं हे सगळं सोपं नाहीये आणि या वागण्याचं मी समर्थन करणार नाहीये. तुझे नाना आले ना पुण्यात आणि मला जाब विचारला, मी तुमची बाजू घेणार नाही. मी सांगणार नानांना, कान पकडा आणि झोडून काढा ह्याला. राधा, तू खूप मनस्ताप दिलायस मला या विषयावर. मला खूप राग आलाय तुझा आणि तू जगाला पेढे वाटतोयस. अहो सर, तू बोलू नकोस.
हे बघ राधा, मला माहितीये तू सुजाण आहेस, समजूतदार आहेस, कायद्याने तू हे सगळं करू शकतेस, हे सगळं मला माहितीये बेटा. मी फक्त इतकं म्हणतोय की तू जे करू पाहतेस ते सोपं नाहीये बाळ. मला काळजी वाटते तुझी, म्हणून तुम्ही असंही म्हणाल की मी का काळजी करतो, मी कोण लागतो तुमचा, आपलं नातं काय, हे सगळं बरोबरच आहे. तुमचे पालक आहेत, ते बघून घेतील, हे सगळं कळतंय मला. हे पटत नाही. तुम्ही दोघांनी निर्णय घेतलाय आणि निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. तुमच्या या निर्णयामध्ये आमच्यापैकी कोणालाच काहीही बोलण्याचा हक्क नाही, कारण हा निर्णय तुमच्या दोघांचाच असायला पाहिजे. या बाबतीत तुम्हाला जो निर्णय घ्यावासा वाटेल, ज्या पद्धतीने पुढे जावासं वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही दोघे पुढे जा. तू कोणताही निर्णय घेतलास तरी आमच्यापैकी कोणीही तुमच्यावर कधीही कुठलंही प्रेशर लादणार नाही. काय आहे तू? एक मिनिट, मी बोलतो. राधा, तुझा जो काही निर्णय असेल त्या निर्णयामध्ये मी कायम तुझ्या बरोबर असेल. खोलीच्या आत मी तुला ओरडीन, रागावेन, चिडचिड करीन, पण लोकांच्या समोर, समाजाच्या समोर मी कधी तुझा हात सोडणार नाही. मला राग आलाय कारण मला वाटतंय की तुम्हीच बाळा आहात, त्यामुळे तुम्ही इतकी मोठी जबाबदारी कशी काय पेलाल आणि कसं होणार आहे सगळं. आणि पण जर आता हे होणार असेलच तर मी आहे तुझ्या बरोबर. असंही मला मस्त मुलं सांभाळतात बरं का, माझं मस्त जमतं मुलांबरोबर, त्यामुळे मी कायम तुमच्या दोघांच्या बरोबर असेल. तुम्ही काय जरा ओरडलो हिला तर रडायला लागेल आणि मूल जन्माला घालणार. मी काय रागवून नाही ओरडलो. मी ओरडलो की अगं तूच लहान आहेस आणि हे सगळं कसं होणार, आणि तू काही काळजी करू नको, मी आहे कायम. सॉरी, मी तुला एवढं बोलायला नको होतं राधा, माझं सॉरी. सॉरी, थँक्यू. नाही मी सॉरी. मला वाटतं तसं काही नाहीये. ते माझे रिपोर्ट्स नाहीयेत, माझ्या मैत्रिणीच आहेत. मी ते फक्त कलेक्ट करायला तिथे गेले होते आणि मग मला जेव्हा कळलं तुझा गैरसमज झाला तेव्हा मग मी आणि नीलनी तुझी थोडी मजा घ्यायची ठरवलं, इतकंच. नाही मग हा पेढे कसले वाटतोय? ते पेढे वाटत होत असते ते मी गाडी घेतली ना, म्हणजे जळगावला आई नानांना इकडे तिकडे जायला बरं पडेल म्हणून गाडी घेतली, त्याचे पेढे वाटत सगळ्यांना. लाजा वाटल्या पाहिजेत रे तुम्हाला. इतकं घाबरवलं मला, पाठ दुखते माझी, तेही विसरलो मी काही काळासाठी, आणि तुम्ही पार घाबरवलं मला. हिचं ठीक आहे, ही लहान आहे, तू माझी मजा घेतलीस. अहो मी प्रयत्न केला ना आता सांगायचा, पण तुम्ही माझीच मॅच्युरिटी काढलीत. मग सॉरी, मला मान्य आहे, मी जरा जास्तच बोललो तुम्हाला दोघांना, विशेषतः तुला. सॉरी, मी हे सगळं ऐकलं आणि मी पॅनिक झालो रे. अहो नाही सर, तुम्ही नका सॉरी म्हणू, खरंच आम्ही सॉरी म्हणायला पाहिजे. आम्ही सॉरी, खरंच आम्ही मजा उगीच जास्त ताणली. नाही, थट्टा मस्करी सगळं ठीक आहे, पण मी आत्ता तुला जे बोललो, मला मुलं आवडतात, मी तुमचं मूल सांभाळेन, मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे, तुमचं सगळं नाटक असलं तरी माझं बोलणं खरं होतं बरं का. मी आहे तुझ्या बरोबर. पट्या, थँक्यू. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस, ऐकून मला इतकं बरं वाटतंय आता. यू हॅव नो आयडिया. तुला माहितीये, मला कायम असं वाटायचं की माझ्या मैत्रिणींचे बाबा कसे कायम त्यांच्याबरोबर असतात, कायम सपोर्ट करतात त्यांना. मलाच कसा बाबा नाही. मला आज कळतंय मी
किती लकी आहे, कारण माझ्याकडे माझा पट्या आहे. थँक्यू. मला माहित नाही तुझा आणि ममाच्या रिलेशनचं काय फ्युचर असणार आहे, पण मला तू असाच माझ्या पाठीशी हवायस प्लीज. माझ्या आणि नीलच्या लग्नात माझं कन्यादान तू करायला हवंयस. थँक्यू.